22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही. पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही. नुकसान भरपाईवर स्पष्टता. आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केली चिरफाड. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला आहे. नीट UG परीक्षेत झालेल्या गोंधळावरून देशभरात सुरू असलेला विवाद आता जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांचे आंदोलन या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर याची घोषणा करत राजीनामा देण्यामागील कारणही स्पष्ट केले. तर प्रधान यांच्या राजीनाम्यावर वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. अँटी सोशल एलिमेंट घुसतात असं वक्तव्य त्यांनी राजीनाम्यात केलेलं आहे. 22 जणांनी आत्महत्या केली याबद्दल त्यांनी कुठलीही खंत व्यक्त केलेली नाही. पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारांचा राजीनाम्यात उल्लेख नाही. नुकसान भरपाई देणार याबाबत कुठेही स्पष्टता यायला हवी होती असंही पुढे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. त्याचबरोबर प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल ओतलेलं आहे. जे चुकणार नाही असं म्हणाले. त्यांना आता नाक रगडावले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा सरकारवर राग आहे असं दिसते. आधी झुरळ हा शब्द म्हणून आणि आता लाठीचार्जचे व्हिडिओ केलेले आम्हाला बघायला वेळ नाही हे वाक्य त्यांची होती. नुकसान भरपाई आणि परीक्षेतील सुधारणा याबद्दल सरकार बोलायला तयार नाही. यामुळे माघार का घ्यावी? विद्यार्थी जे निर्णय घेतील त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. प्रश्न असा आहे की हा राजीनामा पंतप्रधानांनी मागितलाय असं कुठंही वक्तव्य नाहीये. हा राजीनामा असणारा धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून दिलाय असं त्याच्यामधलं त्यांच्या पत्रामधनं भासतंय. एक भाग. दुसरा भाग त्याच्यामध्ये त्यांनी जे काही वाक्य वापरलेली आहे त्याच्यामध्ये या आंदोलनामध्ये अँटी सोशल एलिमेंट्स अँटी देश एलिमेंट्स जे आहेत ते घुसतात आहेत आणि म्हणून मला असा राजीनामा द्यावा लागतोय. कुठेही माझ्या अकर्तृत्वामुळे 22 जणांनी आत्महत्या केली याच्याबद्दल त्या पत्रामध्ये कुठेही खंत नाही. तिसरी गोष्ट त्याच्यामधली जी काही भाषा वापरलेली आहे त्या भाषेवरनं असं दिसतंय की कोणीही आंदोलन करू नये, आम्ही जे करू तीच पूर्व दिशा यापुढे राहील असं त्यांचं वक्तव्य शेवटच्या पॅराग्राफ मध्ये अशी परिस्थिती आहे. त्यांनी कुठेही पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचा लाठीचार्जचा कुठेही उल्लेख नाहीये किंवा त्यांच्या पत्रामध्ये या लाठीचार्जचा असताना चौकशी होणार, जे पोलीस दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार याचाही कुठे आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख दिसत नाहीये. एक मनी मेकिंग इंडस्ट्री म्हणून मोठ्या प्रमाणात त्या झाली. का परीक्षा घ्यायची असेल तर 500 रुपये कुठली तरी एक इन्स्टिट्यूशन आणि 22 लाख विद्यार्थी मल्टिप्लाइड बाय 500 असं जर हिशेब केला तर त्या संस्थेला किती मिळाले आपण त्या ठिकाणी बघा. हे सेंट्रलायझेशन फक्त मनी मेकिंग इंडस्ट्री झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही नीट हे बरखास्त करणार का? सेंट्रलाइज एक्झामिनेशन यापुढे होणार नाही. जुनी पद्धत जी होती एज्युकेशनची ती राज्याचाच विषय राहील का? आणि पंतप्रधान स्वतः या 22 विद्यार्थ्यांची जी आत्महत्या केलेली आहे त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करणार का? किंवा आता असणारं जसं विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने कॉम्पेन्सेशनचा मुद्दा हा आल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही असं जे काही वक्तव्य आलेलं आहे किंवा हळूहळू येत चाललेलं आहे किंवा सिस्टम बदलण्याच्या संदर्भातलं काय त्याच्याबद्दल सरकार बोलणार नसेल तर मग आपण आंदोलन मागे का घ्यावं? ही जी चर्चा सुरुवात झालेली आहे ती मी असताना मानतोय की सरकारमध्येच कुठेतरी विचार विनिमय झालाय आणि राजीनामा आलाय असं दिसत नाही. तर मला असं दिसतंय की धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहूनच राजीनामा देऊन आगीमध्ये तेल ओतण्याचं कामकाज त्या ठिकाणी केलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्यांची इंटरनल भांडणं जी आहेत ते इंटरनल भांडणं
या राजीनाम्यातून दिसत आहेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे.